तिसऱ्या सत्रामध्ये आपण बघतो आहोत की वाचनिकांनी सण साजरा करत असताना कुठल्या अविधींना टाळायचं असतं, कुठल्या दोषांना टाळायचं असतं. तर पहिल्या सत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती या 3 प्रकारचे दोष सतत आचरत असतो. शोक्ती म्हणजे स्वतःच्याच मनाने तयार केलेले विधी, शास्त्रोक्ती म्हणजे अन्य पंथांमध्ये जे वेदा पुराणांमध्ये जे काही विधी सांगितलेले आहेत ते सुद्धा महानुभाव लोक फॉलो करतात ते विधी, किंवा लोकोक्ती म्हणजे लोकांच्या मुखातनं जे जे काही विधी ऐकिवात आलेले आहेत ते विधी आपण फॉलो करतो. शोक्ती म्हणजे आता जर का तुम्ही मला विचाराल की बाबा आता अमका अमका सण येतोय समोर, तर त्या सणाच्या दिवशी आम्ही काय केलं पाहिजे, आता मी म्हटलं तर काय नाही, स्मरण वगैरे करा वगैरे असं जर का मी म्हटलं तर तुम्हाला माझा प्रभावच वाटणार नाही. एवढा मोठा सण येतो, बाबा म्हणतात काय नाही, स्मरण करा फक्त बस, बाकी काहीच नका करू. मग मी माझा प्रभाव वाढवण्यासाठी तुम्हाला माझे शोक्तीचे विधी सांगतो की असं करा, सकाळी उठलं की आधी स्नान करा, मग स्नान केलं की मग कपडे नवीन चांगले घाला, त्याच्यानंतर मग हात सोळे करा, त्याच्यानंतर मग देवाला स्नान घाला. म्हणजे ऍक्च्युली विशेषाला स्नान घाला असा शब्द पाहिजे, कारण आपण देवाला स्नान घाला असं बोलत असतो. त्यानंतर मग स्नान घातल्यानंतर अत्तर लावा, हे सगळे असे विधी आहेत. मग आता शोक्तीचे विधी कुठून चालू होतात माहितीये का? शोक्तीचे विधी चालू होतात मग तिथे तुम्ही असं करा, 21 पानं वहा, 21 लवंगा वहा, 21 वेलची वहा, 21 सुपाऱ्या वहा, त्याच्यावर 21 रुपये ठेवा. म्हणजे हे माझे शोक्तीचे विधी आहेत. जर का हे विधी मी तुम्हाला सांगितले नाही ना, तर तुम्हाला वाटेल सागरदादांचा काहीच अभ्यास झालेला दिसत नाही. पण जर का मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने सगळं सांगितलं ना, 21 विडे, 21 आमक, 21 फळ, 21 टमक व्हा, तर तुम्हाला वाटेल बापरे, बाबांचा किती मोठा अभ्यास झालेला आहे, माझा असा प्रभाव वाटेल तुम्हाला. अर्थातच हे सगळे शोक्तीचे विधी आहेत, म्हणजे मी माझ्या मनाने तयार केलेले आहेत. मग मी सांगणार, मग त्या दिवशी देवाला गोड शिऱ्याचा उपहार करा आणि गुळाचा शिरा बनवा, कारण की आता हिवाळा चालू आहे तर देवाला मग गुळाचा शिरा चांगला आवडतो देवाला, असं हा पण विधी शोक्तीचा विधी आहे. मग तो देवाला उपहार दाखवा आणि मग तो हे करा ते करा, म्हणजे अनेक गोष्टी अशा सांगितल्या जातात. मग पंचवाती लावा, आणि त्या पण तुपाच्याच लावल्या पाहिजे, तेलाच्या लावायच्या नाहीत, हा सुद्धा शोक्तीचा विधी आहे. मुळात म्हणजे माळेकाराला जे स्वामींनी जीवनदान दिलं, सर्पदष्ट माळिया रक्षिला, तर त्यांनी विचारलं, ते स्वामींनी त्याला जिवंत केल्यानंतर त्याच्या नातलगांनी स्वामींना विचारलं, येथ काही तेला तुपाची वाती लागेल, म्हणजे तुम्ही आता आमच्या व्यक्तीला जिवंत केलेलं आहे, तर तेल तूप कशी काही वाती वगैरे तुम्हाला आणू का, म्हणजे तेल तूप आणून देऊ का, किंवा तेला तुपाची वाती आणून ते ओवाळू का आम्ही तुम्हाला. स्वामी म्हणतात, येत तैसे काही न लगे. एकीकडे आम्ही तुम्हाला सांगतो की तेलाची वाती, दिवा जो आहे समई तेलाची, परंतु एक फुलवात तुपाची असली पाहिजे बरं का. मी म्हणतो तूप जाळण्यापेक्षा तूप खाऊ घाला साधूंना, तूप खाऊ घाला, अशक्त साधूंना खाऊ घाला, एखाद्या चांगल्या वासनिकाला खाऊ घाला. तूप नाहक जाळण्यापेक्षा एखाद्या धर्माचरण करणाऱ्या व्यक्तीला, अशक्त व्यक्तीला ते खाऊ घाला, त्याच्यात जास्त तुम्हाला गोमटा लागणार आहे. आणि हे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार की एक दिवा नाही, 5 दिवे लावा, पंचवाती लावा, धूप लावा, हे करा ते करा. हे सगळ्या गोष्टी शोक्तीच्या आहेत. आणि तुम्ही लोक सकाळी उठल्यापासून तर जेवणापर्यंत, पुरुष मंडळी जेवून हात धुवेपर्यंत आणि महिला मंडळी जेवण बनवून पर्यंत वाढेपर्यंत, स्वतः जेवून भांडे घासेपर्यंत हा कालावधी असा, तिथपर्यंत तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असतात आणि पूर्ण शोक्तीचा विधी चालू आहे. ह्याच्यामध्ये कुठेही ईश्वर विहित विधी कुठेच नाही आलेला आहे. तुम्ही त्या दिवशी, सण ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही विशेषांना स्नान नाही घातलं तरी चालेल, पण तुम्ही स्मरण हे कंपल्सरी त्या दिवशी केलंच पाहिजे. तुम्ही अत्तर नाही लावलं तरी चालेल, परंतु त्या दिवशी
तुमच्या विधीचा परिमळ जो आहे तो परमेश्वरापर्यंत पोहोचला पाहिजे. अत्तर काय केमिकल आहे. तुम्ही जे अत्तर म्हणून जे लावता किंवा तेल म्हणून जे लावता ते पूर्ण केमिकल आहे. तो काही भक्तिभाव नाही येतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर कापूर लावण्याचा एक विधी आमच्या पंथामध्ये आहे. कापूर लावा, कापूर लावा, कापूर वाळा. मुळात म्हणजे कापूर काय आहे ह्याचं सर्च करा, थोडासा ह्याचा अभ्यास करा. कापूर आता जे तुम्हाला बाजारात मिळतो तो काय आहे, तो पूर्ण केमिकल आहे. तो जर का तुम्ही जाळला, त्याचा जो धूर तयार होतो त्याच्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. एक आयुर्वेदिक कापूर हा प्रकार वेगळा असतो आणि आता जो केमिकल युक्त कापूर तुम्हाला मिळतो तो लावल्याने फक्त जाळ निर्माण होतो आणि त्याच्यात अनेक जीवजंतू मरतात. आमचा जर का अहिंसक पंथ आहे तर त्यामध्ये जाळ, पोळ, हिंसा हा प्रकार नको असला पाहिजे किंवा कमी प्रमाणात असला पाहिजे. तुम्ही जेव्हा त्याच्यात कापुरातला कापूर लावत राहता तेव्हा जो जाळ निर्माण होतो त्या जाळामध्ये अनेक जंतू मरतात. त्याच्यातनं जो धूर निर्माण होतो त्या धुरामध्ये सुद्धा अनेक जंतू मरतात आणि इथून तिथून ते कुठल्याही प्रकारे आयुर्वेदिक सुद्धा नाही, ते आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही, म्हणजे आरोग्यदृष्ट्याही चांगलं नाही आणि अध्यात्मदृष्ट्या सुद्धा चांगलं नाहीये. मग तो कापूर उगाच का जाळायचा आपण? कापूर जाळण्यापेक्षा तुम्ही स्वतः जळा ना. पोळल्या सुन्यापरी असावे. इथे स्वामींनी कापूर जाळावे असं वचन नाही सांगितलं, पोळलेल्या सुन्यापरी असावे. म्हणजे ज्याला आधीच उष्णतेचा त्रास जास्त आहे असा जो श्वान आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर का त्याला चटका लागला एखाद्या अग्नीचा, विस्तवाचा, जर का तो पोळला गेला त्याच्यामुळे त्याला जे दुःख होतं तसं दुःख आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपण अंतःकरण जाळलं पाहिजे देवासाठी. आपल्या कापूर विपूर आणि दिवे आणि तेलाचे दिवे आणि तुपाचे दिवे जाळून काहीही होणार नाहीये. तुम्हाला स्वतःचं अंतःकरण जाळावं लागेल तेव्हा ते होईल. आमचे स्वामी जेव्हा बाईसांना म्हणतात ना, बाई तुम्ही येथ पूर्वी काही केले, तेव्हा बाईचा दोन्ही हात कानावर ठेवतात स्वतःच्या आणि म्हणतात देवा ते सांगू नका, काढू नका. बाईचा जळतात अंतःकरणामध्ये की मी माझ्या देवाला पाय पुसणं बसायला टाकलं, मी माझ्या देवाला शिळं अन्न खायला दिलं, पाय पुसणार बसायला दिलं. म्हणजे हे काय आहे? हे जळणं आहे, अंतःकरणातनं जळणं आहे. डांगरेशाला स्वामींनी सांगितलं जा इथून निघून. डांगरेश अंतःकरणात जळले. प्राण्यांना अंतःकरण नसतं असं म्हणतात, परंतु ज्या पद्धतीचं डांगरेशांचं वर्तन आहे, माझं मत आहे की प्राण्यांना सुद्धा अंतःकरण असतं, मन असतं, समजतं, दुःख होतं, आनंद होतो त्यांना सुद्धा. जळले अंतःकरणामध्ये. हे आहे जळणं. डांगरेश कुठल्या प्रकारचा विडा वाहत होते मला सांगा. डांगरेश कुठलं पारायण करत होते ते सांगा. डांगरेशांच्या बाबतीमध्ये मला सांगा ते कुठला कापूर जाळत होते? तेलाची वात, तुपाची वात काही करत नव्हते. देवाच्या आज्ञेचं पालन मात्र तंतोतंत डांगरेश करत होते. आमच्या स्वामींनी शांताबाईसांना जो विधी सांगितलेला आहे रुद्रपूरला गेल्यानंतर, त्याच्यात सांगा कापूर लावण्याचा विधी आहे का, पारायणाचा विधी आहे का, त्याच्यात काय अजून दुसरे विधी आहेत का? स्वामींनी त्यांना काय विधी सांगितले ते एकदा वाचून काढा, ती लिळा काढा किंवा आपल्याकडे संकल्प आध्यात्मिक परिवार युट्यूब चॅनलला आपल्याकडे शांताबाईसांची लिळा ती ऐकून घ्या एकदा. स्वामींनी त्यांना काय विधी कुठला विहित केलेला आहे. आणि मग स्वामी काय म्हणतात, येथूनही जे काही आम्ही विधी केलेला होता ते म्हातारी एसीची घडले. आम्ही जे सांगितलं ते फक्त शांताबाईसांना घडलेलं आहे. अशा प्रकारे विधींचं पालन जे आहे ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इकडे आपल्या लक्षात ही गोष्ट येणं खूप गरजेचं आहे की शोक्तीचे जे विधी आहेत, म्हणजे माझ्या मनाला वाटेल ते विधी मी तयार करतोय महानुभाव पंथामध्ये आणि ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि तुमचं एक कर्तव्य आहे, तुमच्या लोकांची पण एक जबाबदारी आहे वासनिकांची, की जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याची पडताळणी करा की ह्यांनी जे सांगितलंय ते खरंच आहे का, ह्यांनी ह्यांच्या मनाचं सांगितलेलं आहे ह्याची पडताळणी तुम्ही केली पाहिजे की नाही. बँक तुम्हाला जेव्हा पैसे देते, एखादा 1000 रुपये असतील किंवा 5000 रुपये तुमची गड्डी तुमच्याकडे जेव्हा देते तेव्हा बँक ही प्रामाणिक आहेच, पण म्हणून तुम्ही काय करता, लगेच पैसे घेऊन निघून येत नाही, तर तुम्ही तिथे काउंटरला ते पैसे मोजता. तुम्ही काय करता, पडताळून बघता बरोबर आहेत का. मशीननी मोजलेले पैसे, हाताने मोजलेले पैसे
त्या व्यक्तीने, बँकवाल्याने, तुम्ही परत स्वतःच्या हाताने मोजून घेता, ह्याला म्हणतात पडताळणी. म्हणून मी जरी तुम्हाला विधी सांगितला तरी तो पडताळून बघा, सूत्रपाठात आहे का तो विधी, मला विचारा, लिळेत आहे का तो विधी, स्मृतीस्थळात आहेत का तो विधी, कुठे सांगितलाय का देवानी स्वतः, हे विचारा तुम्ही. मी सांगितले म्हणून तुम्ही करत सुटायचे नाहीत विधी. म्हणून शोक्तीचे विधी करण्यापासून लांब राहा. त्याच्याने अधिक दोष लागतो. तुमचा वेळही चालला, तुमचा पैसाही चालला, तुमच्या वस्तूही त्याच्यामध्ये चाललेल्या आहेत आणि मात्र हाती पदरी काहीच पडत नाही, कारण की ते देवानी विहितच केलं नाहीये. जर का तुम्हाला सांगितलं किंवा तुम्हाला तिकीट काढायचं आहे, रिझर्वेशन करायचं आहे, तर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म तुम्ही योग्य प्रकारे भरला की तुम्हाला रिझर्वेशन तिकीट मिळेल. आता तुम्ही जर का तो फॉर्म भरण्याच्या ऐवजी दुसराच फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरून जर का तुम्ही तिकीटवाल्याला दिला, तर काय झालं, तुमची शाई गेली, तुमचा वेळ गेला, तो तुमचा फॉर्म पण वाया गेला. आणि जेव्हा तुम्ही तो फॉर्म दिला तेव्हा ते म्हणतील आम्ही हा फॉर्म भरायलाच सांगितलं नाही तुम्हाला, आमचा फॉर्म वेगळा आहे, तो भरला पाहिजे होता तुम्ही, आणि त्याच्यात आम्ही जे भरायला सांगितलं तेच भरायचं आहे. मग गेला की नाही वेळ वाया. शोक्तीचा जर का फॉर्म भरला, तुम्ही तुमच्या मनाने फॉर्म भरून दिला दुसराच, तर तो तिकीट काउंटरवर चालणार नाही. रेल्वेचा जो फॉर्म आहे तोच तुम्हाला भरून द्यावा लागेल, तरच तुम्हाला तिकीट मिळेल, अन्यथा नाही. तसं शोक्तीचा जर का विधी तुम्ही करत बसला तर त्याच्याने परमेश्वर विहित विधी घडत नाहीये आणि त्याच्यामुळे परमेश्वरासाठी तुम्ही क्रिया केली पण परमेश्वरापर्यंत ती पोचत नाही, कारण की तो विधीच शोक्तीचा आहे. शोक्ती शास्त्रोक्ती म्हणजे जर का वेद पुराणांमध्ये किंवा देवता शास्त्रांमध्ये जे विधी सांगितलेले आहेत ते जर का तुम्ही करत बसलात तर ते विधी त्यांचे आहेत, ते परमेश्वराचे नाही आहेत. आता जर का तुम्ही अमेरिकेचा डॉलर आणून जर का इथे चालवायला लागले किराणा दुकानात, तर चालेल का? तर त्यांचं चलन आहे, ते तुमच्या इथल्या भारतामध्ये ते चलन चालणार नाही. तसं आहे की तुम्ही देवताजनित विधी आहे, तो देवताजनित विधी जर का तुम्ही मानव पंथामध्ये टाकून तो वापरत असाल, तुम्ही यूज करत असाल, तर कसं चालेल? तो विधी तो देवतेचा आहे, तो वेदातला आहे, तो पुराणातला आहे, तो ईश्वर विहित विधी नाहीये. मग तो तुम्ही इथे कसा काय फॉलो करता? जर का महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्याचा विधी अन्य देवतेचा आहे, तर तो अभिषेक विधी आपण आपल्या इकडे कशाला आणतो आहोत? याचं सुद्धा कुठेतरी तारतम्य आपण ठेवलं पाहिजे. कुणीतरी सांगितले म्हणून करत सुटायचं नाही आपलं. कुठेही जरी परमेश्वराने सांगितलंय का, आपल्या विधीत बसतंय का, मानव पंथात बसतंय का, एवढी तरी छोटीशी पडताळणी तुम्ही करू शकता ना. ही जबाबदारी वासनिकांची सुद्धा आहे तेवढीच. आणि म्हणून हा प्रकार जो आहे शोक्तीचा प्रकार म्हणजे शास्त्रोक्ती, देवता जनित गोष्टी ज्या असतात, देवतेमध्ये उपास सांगितले म्हणून आम्ही आमच्या अवतार दिनाच्या दिवशी उपास करायचे, देवतेमध्ये जर का आमका शनिवार पाळायला सांगितलं म्हणून आम्ही सुद्धा शनिवार पाळायचा, हे असे प्रकार देवताजनित ह्याच्यातनं आपण आपल्याकडे आणू नयेत. शास्त्रोक्ती हे पण बाजूला ठेवा, शोक्ती बाजूला ठेवा, शास्त्रोक्ती बाजूला. आणि लोकोक्ती म्हणजे कोणी म्हणतं की आज शनिवार आहे, आज काही करू नका. का बरं? हे कुठे सांगितलं आता? म्हणजे लोकोक्ती म्हणजे माउथ पब्लिसिटीने जे काही अविधी तयार होतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला ते सांगितल्या जातात, तर ते सुद्धा चुकीचे आहेत, त्याच्यापासून पण लांब राहा. आमच्या स्वामींचं वचन आहे, शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती, या तिन्ही ज्या काही उक्त्या आहेत, परित्यजूनी याचा त्याग करून येथीची उत्पत्ती उत्पन्न हवाय. म्हणजे आम्ही जे शास्त्र सांगितलंय, निरूपण केलंय, त्या निरूपणाला तुम्ही काय करा, तुम्ही त्याचं आचरण करा, त्याच्यावर चर्चा करा, उहापोह करा, मंथन करा आणि धर्मवार्ता करा त्या गोष्टीवर. आणि तो भाग समजून घ्या की देवाने हे काय सांगितलंय या बाबतीत, तर हे सांगितलंय, हे का सांगितलंय, हे केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, आणि शोक्ती शास्त्रोक्ती केलं तर काय होईल, अशी पूर्ण चर्चा घडवून आणा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्त्या परित्यजून येथीच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. एकच फक्त प्रमाण लक्षात ठेवा की तुम्ही जो विधी करताय तो देवानी सांगितलेला असला पाहिजे, तो जीवाने निर्माण केलेला नसला पाहिजे. तो जर का देवानी सांगितलेला विधी असेल तर तुम्हाला काही करायला हरकत नाही, पण तो जीवनिर्मित विधी असेल तर त्याच्याविषयी नक्कीच तुम्हाला ते टाळलं पाहिजे. तर आजच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपण हा अविधी, शोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती संदर्भातला जो अविधी आहे तो आपण
या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढच्या सत्रामध्ये, चौथ्या सत्रामध्ये अजून या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. दंडवत प्रणाम.